लक्ष्मण जी आगे साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, आगे साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सारी गावामधली घटना बरोबर का आलेले आहेत बरोबर. आणि कमानीचा विषय कुठे घडला? गोगलवाडी. गोगलवाडीमध्ये कमानीचा विषय घडला. हो 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 बंधूंनो, अगदी 15-20 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन. अनेक सभा काय सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात करतोय ते रात्री 9, 8, 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत या महाराष्ट्रातला 18 पगड जातीचा आवाज. मी कुठल्या आमदाराचं खासदाराचं पोरग नाही. इथं विचारपीठावर बसलेली माणसं एकदम सर्वसामान्य कुटुंबातली आहेत. तिडके साहेब, काय तुम्ही गणित घातलंय मला माहिती नाही, पण भोगलवाडीचा इतिहास अख्खा महाराष्ट्र तुमच्याकडे डोळे लावून बसलाय. पहिल्यांदा त्या खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. पाटील, चंद्रसेन पाटील, सानप साहेब, आता बघा सगळ्यांची नावं. मुख्य साहेब आहे तिकडे, आबा आहेत आमचे, बडे साहेब, अरे किती जणांची नावं घ्यायची, माफ करा. आमचे माऊली शिरसाट आहेत, आगाव सर आहेत, आमच्या चव्हाण साहेबांनी आता मनोगत व्यक्त केले. अरे अरे थांबा थांबा, बोलायचंय, सविस्तर बोलायचं. अरे बोलू, सविस्तर बोलू. हे बघा, माझ्या अगोदर आबांनी चांगलं सगळ्यांना धुवून काढले आणि आमचे ते पवन करवरांनी पण धुवून काढले सगळं. काही गोष्टी विचारांच्या बोलूया. अख्खा महाराष्ट्र आपल्याकडे बघतोय आणि आपल्याला एक गेल्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या संविधानाच्या भाषेमध्ये बोललो. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतेचा विचार महाराष्ट्रामध्ये सांगितला. संविधानाचं तत्व सांगितलं, पण माणसं काय ऐकायला तयार नाही. गेल्या काही दिवसामध्ये आम्ही मग धोपटायला सुरुवात केली. मग माणसं आमच्याकडे बघायला लागली. आता इथं आलेली पोरं 5 किलोमीटर पायी चालत आली. पोरं 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 6 किलोमीटर मध्ये एकही पोरगा आतडे तुटोस तर ओरडत होता आणि घोषणा देत होता. आणि अरे आम्ही गाव कुसाला राहणारी माणसं, गाव गाड्यात राहणारी माणसं, ऊस तोडणारी माणसं, शारीरिक श्रमाचं काम करणारी माणसं, आम्हाला स्वाभिमान दिला वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांनी. दिला की नाही दिला? आता इथं बॅनरवरती इकडे एक वरती फोटो आहे वसंतराव नाईक यांचा. अरे बंजाराचा पोरगा जातीपातीच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांपर्यंत पोहोचणारा. कधी इथल्या ह्या राज्यकर्त्यांनी त्यांचं नाव घेतलं का? घेतलं नाही? घेतलं. आता इथं एवढे महामानव आहेत. आता जरांगीला एक फोटो काढून पाठवा. अरे साल्या, आरक्षण मागतो तू, एक मिनिट, आरक्षण मागतो तू. तुझ्या बॅनरवरती कधी राजर्षी शाहू महाराज, कधी बाबासाहेब, कधी महात्मा ज्योतिराव फुले, कधी मंडल, बीपी मंडल, कधी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा फोटो तरी कधी तू टाकला का? आणि ह्याला काय पाहिजे? आरक्षण. काय पाहिजे याला? अरे काय म्हणते ते? अरे 34 पासला काय करणार आहे? अरे काय बोला, चपटी म्हणजे काय? चपटी चपटी.
हे बघा, ऐका, माझ्या माता भगिनी, माझ्या डाव्या हाताला माता भगिनी बसलेल्या आहेत. थांबा थांबा, इकडे माता भगिनी सगळ्या बसलेल्या आहेत. आपण जबाबदार माणसं आहोत. आमच्या वंदनीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या पंकजाताई किंवा धनुभाऊ असतील किंवा महाराष्ट्रातले तुमचे आमचे माननीय छगनरावजी भुजबळ असतील, तुमचे आमचे मंत्रिमंडळातले अनेक सदस्य असतील, पत्रकार बांधवांना मला जबाबदारीने सांगायचं आहे. मला येऊन जाऊन पत्रकार बांधव एकच प्रश्न विचारतात, हाके सर तुम्ही एवढं ओरडताय, मग तुमचे ओबीसीचे नेते का बोलत नाही? महाराष्ट्राला मला विचारानं सांगायचं आहे, माझी माणसं बोलत नाहीत. थांबा थांबा 2 मिनिटं, अरे 2 मिनिटं. आमचे नेते बोलत नाहीत कारण आमचे नेते जबाबदार आहेत. आमचे नेते महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या हक्क अधिकारावरती गदा येईल असं वागत नाहीत, असं बोलत नाहीत. कारण आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत. आम्हाला गावातला बलुता कळतो, आम्हाला गावातला अलुता कळतो, आम्हाला गावातला दीनदलित कळतो, आदिवासी कळतो. आमच्या ताईनी कधी वेडेवाकडं बोलल्या? धनुभाऊ कधीही एखादा शब्द उलटा पलटा बोलले का? प्राध्यापक राम शिंदे कधी वेडावाकडा एखादा शब्द बोलले का कधी? बावनकुळे साहेब कधी वेडेवाकडं बोलले? जयकुमार गोरे कधी वेडेवाकडं बोलले? कारण आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली 14 करोड जनता डोळ्यासमोर ठेवून गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या मनामध्ये, कुणाच्या मनामध्ये जरा सुद्धा त्याला वाईट वाटू नये अशा पद्धतीने आमची माणसं जबाबदार वागतात. आता नीट ऐका, बीड जिल्ह्यामधला तुम्ही ज्या देवट्याला निवडून दिला, देवट्या बरोबर आहे, काय नाव नाही, इथला आमदार कोण? प्रकाश, मला माहिती की राव. ऐका 2 मिनिटं ऐका. हे बघा, बीड शहरामध्ये हल्ला झाला त्यावेळी यांच्याही घरावर हल्ला झाला. आता शांत ऐका की 2 मिनिटं. बीड शहरावर हल्ला झाला त्यावेळी त्यांना भेटायला कोण गेला माहिती आहे का? माननीय छगनरावजी भुजबळ गेले की नाही गेले? काल परवा काय बोलला माहिती आहे का? म्हणला पालकमंत्री पदाला, मंत्री पदाला म्हणला माझी जात आडवी. याला गुणानं म्हातारं झालं का वयानं म्हातारं झालं? अरे प्रकाश सोळंकी, वय तुमचं लय आहे राव, तुमच्या अर्ध्या वयाचा पण नाही मी. प्रकाश सोळंकी साहेब ऐका 2 मिनिटं ऐका. अरे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सुंदरसिंह सोळंकी झाला त्यावेळी जात नाही तुमची आडवी कधी आली का नाही? अरे तुम्ही धारूर मधून निवडून गेला, आमच्या लोकांनी कोणी मतं दिली असतील का नसतील गावगाड्यातल्या? तुम्ही दिली का नाही? अरे आमच्या माणसाने विरोध केला असता तर काय झालं असतं तुमचं? झालं असतं का नाही? आता ऐका, त्याला म्हणावं तुला जरंगीला पाठिंबा द्यायचा ना, तुला काय? थांबा, अरे थांबा. त्याला काय पाठिंबा द्यायचं ते देऊ द्या, पण पहिला आमदारकीचा राजीनामा द्यावा. आणि गेवराईचा आमदार मुरकुल्या, आता पापड्या नाही, मुरकुल्या. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 2-3 लाख लोकांचे तुम्ही आमदार आहात, तुम्ही केअरटेकर आहात. तुम्ही संविधानाची शपथ घेतली की एखाद्या जात समूहाबद्दल बेजबाबदार वागणार नाही, संविधानात्मक वागेल, कायद्याची शपथ घेतली. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे तुम्ही आमदार होताना तुमच्या आमदारकीचा मार्ग कुठून जातो? आमच्या वाड्यावरून, आमच्या वस्त्यावरून, आमच्या तांड्यावरून, आमच्या गावामधून. आणि आम्ही तुम्हाला का मतं देतो? आता जबाबदारीने सांगतो बरं का. आपल्याच माणसाने आम्हाला सांगितलं, आम्ही प्रचार करत होतो, आम्ही गेवराईला उमेदवार उभा केला होता. आपल्याच माणसाने सांगितलं सर आपल्या माणसाला निवडून आणायचं आहे, तिकडे काय जाऊ नका. आपल्याच माणसाने सांगितलं. आणि ह्याच माणसाने आपल्याच हक्क अधिकाराचं आरक्षण घालवण्यासाठी जो बेजबाबदार मागणी करतो,
जो बेकायदेशीर मागणी करतो, जी संविधानाला मान्य नाही, जी आयोगांना मान्य नाही, 4 स्टेट बॅकवर्ड कमिशनना मान्य नाही, 4 सेंट्रल बॅकवर्ड कमिशनना मान्य नाही, सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ जस्टिस मार्लापल्लेंना मान्य नाही. ती मागणी काल परवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक जी.आर. काढला. त्या जी.आर. मध्ये 3 पानाचा जी.आर. आता ऐका, मला काय लय बोलता येतोय, लय कोणाकोणावर टीका करता येते, पण महाराष्ट्र आपल्याला बघतोय. आपल्याला जबाबदारीने वागायचंय, जबाबदारीने बोलायचंय. तो जी.आर. काढला, 3 पानाचा जी.आर. 2 पानं प्रस्तावनेमध्ये गेली, 2 पानं प्रस्तावनेमध्ये गेली आणि मग हळूच शेवटी 4 ओळीचा जी.आर. काढला. थांबा थांबा थांबा. त्या जी.आर. मध्ये ऐका, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ऐका 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 2 मिनिटं. आम्ही तुम्हाला मतदान दिलं, तुमच्याकडे बघून दिलं. आम्ही काय पंडितकडे आणि सोळंकीकडे बघून आम्ही तुम्हाला मत दिली का? नाही दिली ना. आमच्या मुंडे साहेबांनी जे आम्हाला शिकवण दिली, त्या शिकवणीला आम्ही मतदान दिलं. बरोबर आहे का चुकीचं आहे? हा प्रकाश सोळंकी म्हणतो माझी जात आडवी आली. आता या प्रकाश सोळंकी, आता ऐका, मला तर खूप लोकांविषयी बोलायचं होतं. आता मी ज्या समाजामधनं पुढे येतो, धनगर समाजातनं. आता बीड जिल्ह्यामध्ये किती मतदान आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बीड जिल्ह्यामध्ये एकही आमदार झाला नाही यांचा. इकडे लातूरची मंडळी आले, लातूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकही आमदार झाला नाही. धाराशिव मध्ये झाला नाही, नांदेड मध्ये झाला नाही, बळीराम तात्या जालन्यामध्ये झाला का? का झाला नाही? मत किती तुमची? अरे सोळंकी, तुझी जात आडवी आली तुला. अरे 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराचा लोकसंख्या असताना एकही आमदार या भागात झाला नाही. तसंच छत्रपती संभाजीनगरला. मग आता मला सांगा, 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराची ही अवस्था, तर मग गावगाड्यातला बेरड, बेडर, रामोशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेलदार, वडार, कुडमुड्या जोशी, पारधी, कडक लक्ष्मीवाला, आता किती लोकांची नावं घेऊ? माळी, साळी, कोळी, तेली, हाटकर, धनगर, सनगर, बंजारी, लोणारी, परीट, गुराव, घडशे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी. मग आमच्या मुस्लिमांमधला पाकबान, छप्परबंद, कासार, लमान, बंजारा. अरे या माणसांचं काय? हा महाराष्ट्र आमचा आहे. तुमच्या बापाची जहागिरी आहे. तुमची संख्या किती? 5-10%. आमच्या 4 पिढ्यांनी तुम्हाला मतदान दिलं. मी नेहमी सांगतो, तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय ना, महाराष्ट्र बघायचा असेल तर तुम्हाला पोहरा देवीला यावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचा असेल तर भगवान गडावर यावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, माळेगावच्या खंडोबाला यावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, आरेवाडीच्या बिरोबाला यावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, संत गाडगे बाबांचं नाव घ्यावं लागेल, जीवा महालेचं नाव घ्यावं लागेल, बेहेरजी नायकांचं नाव घ्यावं लागेल, तानाजी मालुसरेंचं, बिरसा मुंडाचं नाव घ्यावं लागेल. लागेल की नाही? तुम्हाला एक प्रयोग सांगतो. फडणवीस साहेब, आम्ही 18 पगड जातीने आम्ही तुमच्याकडे बघून मतदान दिलं. अरे आमचे वंदनीय गोपीनाथराव मुंडे, एका बाजूला राजू शेट्टीला म्हणायचंय, अरे शेतकऱ्याचं पोरगा आहे तो, ये इकडं. एका बाजूला महादेवराव जानकराला म्हणायचे, अरे मेंढपाळाचं पोरगा आहे तो, इकडे ये. सदाभाऊ खोताना म्हणायचे, अरे ही लय धडपडताय तो, इकडे ये. हरिभाऊ राठोडांना म्हणायचे, अरे तांड्यावरचा माणूस आहे, प्रतिनिधित्व दिलं पाहिजे तो, इकडे ये. आणि ते बंजारा आणि वंजारी वेगळं म्हणत नव्हते बरं का मुंडे साहेब. पाशा पटेल, पाशा पटेल. पुण्यामध्ये एक पैलवान असलेलं मुरलीधर मोहन नावाचं पोरग बारक, अरे इकडे. अरे ही झाली 18 पगड जातीची गावगाड्यातली माणसं. पण या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन राजेंना पण म्हणायचे, राजे
तुम्हाला मी आमदार करतो, मी तुम्हाला मंत्री करतो. आणि तुम्ही काय म्हणता, माझी जात आडवी आली आणि मला पालकमंत्री बदललं. आता दुसरं एक का दुसरं, आता आमचे पवार साहेब, आता माझी तेवढी उंची आहे का नाही तुम्ही ठरवा. मी छोटा माणूस, तर तो बजरंग सोनवणे म्हणतो हे ग्रामपंचायतीचा सदस्य नाही. नाही, मी ग्रामपंचायतीचा सदस्य मान्य आहे मला. ऐका ऐका ऐका, एक मिनिट ऐका. बजरंग सोनवणेंना मला सांगायचं आहे, तुझ्या तुतारीवर निवडून आला ना, 2 मिनिट ऐका, तुझ्या तुतारीवर निवडून आला ना, त्या शरदचंद्रजी पवारांच्या बारामतीमध्ये परवा दिवशी हजारोंच्या संख्येनं माणसं रस्त्यावर उतरली. बारामतीमध्ये गेलोय, तू कुठला, तुझी कुठली अगरबत्ती लावतो तू? तुला काय संविधान माहितीये? तुला काय 11 जाती माहितीये? काय तुला सोशल जस्टिस माहितीये? तुला गावगाड्यातली माणसं आरक्षण का दिलं गेलं, कुणाला दिलं गेलं, कशासाठी दिलं गेलं, हे काय माहितीये रे तुला राजा? इंग्लिश सोडावं, इंग्लिश कवा बोलत हो, इंग्लिश. अरे या महाराष्ट्रामध्ये भल्या भल्यांचा माज या महाराष्ट्राने उतरवलाय. सखा पाटील नावाचा एक अनभिषिक्त सम्राट होता मुख्यमंत्री, त्याला कोणी पराभूत केलं माहितीये का? जॉर्ज फर्नांडिस नावाच्या माणसानं. आणि माझा नेता गोपीनाथराव म्हणजे कोणाला भिडायचा माहितीये? शरद पवारांना भिडायचा बारामतीत जाऊन. अरे तुम्ही लढायचं विसरून गेला, लढायचं विसरून गेलाय तुम्ही, लढायचं. काय झालं पवार साहेब? तुम्ही मंडल यात्रा काढली नागपूरवरनं, बरोबर आहे का? मंडल यात्रा, ऐका ऐका, मंडल यात्रा काढली नागपूरवरनं, बंद केली आम्ही, 2 दिवसात एक्सपोज केलं. त्यांना आम्ही प्रश्न विचारला, पवार साहेब बजरंग सोनवणे जरांगेच्या रॅलीत सहभागी होतोय. थांबा थांबा थांबा, प्रकाश सोळंके उघड पत्रकार परिषद घेतोय, तो मुरकुडे आमदार सरळ जरांगेला पाठिंबा देतोय, आमचं काय चुकलं? थांबा, अरे थारे राव रे, थांबा रे, थांबा थांबा थांबा. हे बघा, मी अग्रेसिव्ह भाषेत निश्चित बोलतोय, पण तुमच्या मनातली दहशत या लोकांची कमी झाली पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची रयत, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की महाराष्ट्रातल्या 11 पगड जातीच्या, दीन दलिताच्या, गोरगरिबाच्या, आदिवासींच्या, भटके विमुक्त जाती जमातींची मूठ, महाराजांचं नाव घेतलं की मूठ, जय जयकाराची मूठ बोलते. पण तुम्ही काय केलं? शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लाकडं घातली आमच्यात. अरे मल्हारराव होळकर त्याला कुठं माहितीये? नाहीत माहिती मल्हारराव होळकर. दिल्लीच्या तख्तावर 3 बादशाहांना बसवलं त्यांनी. त्यामुळे आमच्या नालाला लागायच्या भानगडीत पडू नका. पवार साहेब, तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी व्याकरण आत्मसात केलं, पण आमच्या गावगाड्यातल्या 11 पगड जातीचं अंतकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतलं नाही. पवार साहेब, तुम्हाला व्हायचंय पंतप्रधान, पण घरामध्ये कोण कोण? सुप्रियाताई, सुनेत्राताई, अजितदादा पवार, रोहित पवार, आणि तुम्ही मंडळ यात्रा करताय. काय सांगितलं मंडळनी? सामाजिक न्याय, गावगाड्यातल्या ओबीसींना, गावगाड्यातल्या दीनदलितांना सामाजिक न्याय हक्क कोणी दिला? मंडळ आयोगाने दिला. आणि तुम्ही घरामध्ये सगळी पदं घेतली, कारखाने घरामध्ये घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, गावगाड्यामधल्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत वाढप्या पोचत नाही तोपर्यंत हरी विठ्ठल म्हटलं जात नाही. तुमची वाढपी झाली पाहिजेत. अरे एक मुंडे नावाचा वाढप्या झाला तर गावगाड्यातली माणसं बोलायला लागली, चालायला लागली, संघर्ष करायला लागली, घोषणा द्यायला लागली, आमदारकीचं स्वप्न बघायला लागली. मी उगाच बोलायचं म्हणून नाही बोलत. मी सांगोला तालुक्यातून येतो, पंढरपूरच्या पलीकडून.
अरे पंढरपूरच्या पलीकडून येत असताना मी एक मेंढपाळाचं पोरग आहे. आमची माणसं आम्हाला काय म्हणायची सांगतो गुट्टे साहेब. आमची माणसं आम्हाला म्हणायची हाके सर. अरे ते मुंडे साहेब नावाचा आपल्या समाजात एक मोठा माणूस जन्माला आलाय आणि त्यांनी मोर्चा काढलाय पंढरपूरला. चला आपल्याला पंढरपूरला जायचंय. अरे धनगराची माणसं काय म्हणायची आपल्या समाजात मुंडे नावाचा माणूस एक जन्माला आलाय. म्हणजे भटक्या विमुक्तांची भाषा, बंजारा समाजाची भाषा. धोंडे साहेबांना वाटायचं अरे मुंडे साहेबांची पाठ थाप माझ्या पाठी बसल्यावर मला काय पाहिजे. मुंडे साहेब तुमची लेकरं पारखी झालेत, पोरकी झालेत. आज जर मुंडे साहेब नावाचा माणूस जर अस्तित्वात असता तर महाराष्ट्राला या परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसतं. मुंडे साहेब विलासराव देशमुखांच्या खांद्यावर हे हात ठेवू शकत होते. विलासराव अहो गावगाड्यातले भटके आहेत, बलुते आलुते आहेत आणि सामाजिक न्यायासाठी आरक्षण दिलं गेलंय. काय राव आमच्या भटक्यांच्या ताटामध्ये कशाला येत आहे. करू दे, खाऊ दे ना तर मला येऊ दे ना पुढं. आणि जरांगी काय म्हणतो आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे, आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे. एससीबीसी नको त्यांना, एससीबीसी नको त्यांना, ईडब्ल्यूएस नको. आम्हाला काय पाहिजे ओबीसी मधून पाहिजे. कारण काय सांगू का, ऐका, शिक्षण नोकऱ्याचं पडलं नाही त्याला. गावगाड्यातला बंजाऱ्याचा सरपंच नाही झाला पाहिजे, धनगराचा पंचायती मेंबर नाही झाला पाहिजे, एखादा नगरसेवक सोनाराचा लोहाराचा, एखाद्या शहरामध्ये व्यवसाय करणाऱ्या ओबीसीचा नगरसेवक नाही झाला पाहिजे. हे दुखणं आहे त्यांचं. आता मी महाराष्ट्रासमोर घोषणा करतो, घेऊन टाका तुम्ही आमचं ओबीसी मधलं आरक्षण. जबाबदारीने बोलतोय ना, परत माणसाला द्यायला लागला की काय. ओबीसीचं घ्या तुम्ही. आता बोगस सर्टिफिकेट काढले तीच ऑलरेडी. आणि आता एक जी आर निघालाय, त्या जी आरच्या माध्यमातून गोट्यातल्या, गावातल्या आणि नातेसंबंधातल्या. तसं तर तुम्ही आता फडणवीस साहेब तुम्ही खरं तर वकील किंवा कायदेतज्ञ आम्ही समजतोय आणि आजही अजूनही आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तर त्या जी आरचा अर्थ, अहो आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झालेली माणसं आहे, शिकलेली माणसं आहे. गोटे साहेब आपलं काय शिक्षण कमी आहे का. हो इथं शिकलेली बरीच पण दाबा शिक्षण कमी आहे का तुमचं सगळ्यांचं. तुम्हाला जी आर कळत नाही का, तुम्हाला कळत नाही वाचायला. आगाव साहेब कळत नाही, शेषवट साहेब कळत नाही का तुम्हाला. आम्हाला जी आर वाचायला येत नाही. अरे प्रत्येक कॉमा, प्रत्येक शब्दाचा अर्थ, ऱ्हस्व दीर्घ वेलांटी, प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्हाला कळतो. कळतो की नाही कळतो. आज रोजी या जी आरच्या माध्यमातून पुढच्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये जेवढे ओबीसी मध्ये येऊ शकले नव्हते, कारण एकच ऍटिट्यूड द्यायचंय. आणि ऍटिट्यूड काय द्यायचंय, माझ्या नात्यातला आहे, माझ्या गावातला आहे. 2 मिनिटं आले फळांनो. काय सांगितलं त्यांनी, एका ऍटिट्यूड वर सर्टिफिकेट. फडणवीस साहेब ऍटिट्यूड वर जात बदलताय तुम्ही. लोटू नये सर, बोलताय जरा थोडं भान पहा, शिस्त पाळा. सगळ्यांनी थांबून घ्यायचंय, थांबायचं. एका ऍटिट्यूड वर जात बदलताय तुम्ही. जी संविधानाला मान्य नाही, जी आयोगांना मान्य नाही, जी न्यायालयाला मान्य नाही, जी या गावगाड्यातल्या ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणारी आहे. आज ओबीसी बांधव जात्यामध्ये आहेत, उद्या माझ्या गावगाड्यातली दीन दलित आदिवासी जनता सुप्पामध्ये आहे. कारण तुमच्या बाजूला बोलायला आता फुले शाहू आंबेडकर नाही. काय चुकीचं बोलतोय. अधिकारवाणीने सांगणारा गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस नाही. आज भुजबळ साहेबांच्या साथीला खांद्यावर हात ठेवून जर मुंडे साहेब उतरले असते. आता काही माणसं म्हणतात मुंडे साहेब तर भाजपचे नेते होते, वरिष्ठ हो होते, पण ज्यावेळी जात निहाय जनगणनेचा प्रश्न संसदेत आला त्यावेळी संसदेला घेराव घालण्यासाठी हेच गोपीनाथराव मुंडे, लालू प्रसाद यादव, शरद यादव, रामविलास पासवान या मंडळीच्या बरोबर भाजपचा देशाचा नेता ओबीसीच्या बाजूने उभा राहिला होता. काय चुकीचं आहे का, खोटं बोलतोय. अरे ती धमाक तुम्हाला आम्हाला दाखवावी लागल. गावगाड्यातल्या लोकांना 56,000 जागा तुमच्या गेलेत. जो झडपी मेंबर झाला, जो पंचायती मेंबर झाला, जो नगरसेवक झाला, जो सरपंच झाला, त्याला जा विचारायचं आणि या लढ्यामध्ये उभं करायचं, उतरवायचं. या लढ्यामध्ये येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये आपल्याला ओबीसीची संघर्ष यात्रा काढायची आहे.
तारीख 1-2 दिवसात सुंदर पाटील आपल्याला तारीख 1-2 दिवसात जाहीर करायची आहे. आता सकाळीच मी मांजर सुंब्यावरनं येत होतो आणि तिथलं खंडाळी नावाचं गाव आहे बघा. खंडाळा अरे पोरं रस्त्यावर चौकात आली आणि पोरांवरती आज आत्ता दुपारी हल्ला करायचा प्रयत्न केला. मारहाण झाली. पोरं मागं फिरणारी पोरं आहेत काय त्यांना मागं फिरणारी. तिथून पुढे गेलो ते बळीराम तात्या सांगत साहेब सगळं मंडळींनी काय केलं मला माहितच नाही. मला आम्ही बायपासनं पुढे जाणार होतो. रेमकी देवकी बाग पिंपळगाव आणि आगर नांदूरला जाणार होतो. अरे या लोकांनी थांबा म्हणजे बायपास वरून हात जायचंय. मला निघून गेले ते गेवराईत आणि गेवराईत माणसं किती 15-20 हजार लोक बघे माणसं. ही ओबीसीची ताकद आहे. तुम्ही फक्त दलित मुस्लिम त्यांना सुद्धा समजावून सांगावं लागेल. मुस्लिम समाजातले 60% लोक ओबीसी मध्ये आहेत की नाही. अरे तुम्ही आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं अरे ह्याला संधी दिली पाहिजे, ह्याला संधी दिली पाहिजे, ह्याला संधी दिली पाहिजे, याला संधी दिली पाहिजे. मग बंधू भाऊ कुणाचा दलित बांधवांना समजावून सांगा. 56 मोर्चे निघाले. 56 त्या 56 मोर्चामध्ये काय मागणी होती. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. मराठवाड्याच्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामकरणाच्या वादामध्ये आणि आमच्या दलित बांधवांची घरं जाळली कुणी. या दलित बांधवांना सांगावं लागेल मंडळायोग लागू करण्यासाठी कोण झटलं. बाळासाहेब आंबेडकर, विश्वनाथ प्रताप सिंग, अरुण कांबळे, महामानव काशीराम या सगळ्या लोकांना तुम्हाला मला सांगावं लागेल. गावातली बहुजनांची एकी करावी लागेल. ज्या लोकांना तुमच्या बाप दाद्यांनी आपल्या पिढ्यांनी ज्यांना वारंवार निवडून दिलं त्या माणसांनी तुमचं आमचं आरक्षण आज रोजी संपवलंय. आणि आता कुठेतरी एखादा PSI होत होता, आता कुठेतरी एखादा पोलीस मध्ये भरती होत होता. आता आमची पोरं मेरिट मधनं यायला लागलेत. आता आमच्या पोरांना संधी मिळायला लागल्या. पण अजून खूप लोक ऊसतोडीला जात आहेत. अजून खूप लोक मेंढपाळीचा व्यवसाय करतायत. अजून खूप पोरं मिलिटरी मध्ये भरती व्हायचा प्रयत्न करतायत. अजून खूप खूप पोरं आता अभ्यास पण आपली पोरं एवढी करायला लागली. या वर्षी UPSCचा निकाल लागला. किती पोरांनी UPSC ची परीक्षा क्रॅक करावी. ऊसतोड मजुराच्या पोरानं, मेंढपाळाच्या पोरानं, गाववाल्याच्या तुमच्या आमच्या घरातल्या पोरांनी कलेक्टर व्हावं. आमची माणसं जर आमच्या अवकातीवर आली ना आता तुम्ही म्हणाला की सर हे काय हे काय हे काय. आम्ही महाराष्ट्राच्या भूमीमधले आम्ही कधी राष्ट्राच्या विरोधामध्ये बंड केला नाही. आम्ही कधी मातीच्या विरोधामध्ये बंड केला नाही. आम्ही कधी कुणाला खाली मान घालावी लागेल असं वागलो नाही. आम्ही कधी जात वर्चस्वाची भाषा केली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून गेलं. शेवटचे 2 मुद्दे मांडले मी तुमच्या समोर नेहमी मांडत आलो. मी बीड जिल्ह्याची भूमी क्रांतिकारी भूमी आहे. बीड जिल्ह्यामधून साधारण 62च्या आसपास सातारा जिल्ह्यातले क्रांतीवीर पत्री सरकार क्रांती नाना पाटलांना निवडून कुणी दिलं. बीड जिल्ह्याच्या मातीने निवडून दिलं. त्या क्रांती नाना पाटलांपुढं याच बीड जिल्ह्यामध्ये माणसं गेले आणि म्हणले इथं भगवान बाबा नावाचा एक संत आहे आणि तो काहीतरी वेगळं वागतोय, वेगळं वेगळं चाळ्या करतोय अशी तक्रार खुद्द संत भगवान बाबांच्या विरोधामध्ये केली गेली. मग ते क्रांती नाना पाटील भगवान बाबांना भेटायला गेले. भगवान बाबांचे विचार ऐकले आणि त्यांना पत्री सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये डोक्यावर घेतलं. त्या क्रांती नाना पाटलांनी भगवान बाबांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं. या बीड जिल्ह्यामध्ये मी फिरतो. नारळी सप्ताहाच्या निमित्तानं अनेक गावामध्ये गेलो आणि ही माती प्रेमळ माणसांची, ही माती संकटाच्या छातीवरती नाचून यश मिळवणाऱ्यांची ही माती आहे. पण या बीड जिल्ह्याचं आज जे विद्रूप चित्र निर्माण केलं गेलंय, तुमची माणसं बदनाम केली जात आहेत, तुमच्या माणसांना टार्गेट केलं जात आहे, माणसं ठरवून तुमच्यावरती सोडली जात आहेत.
तुम्ही काय बीड जिल्ह्यातच भांडणं होतात काय? बीड जिल्ह्यातच गुन्हे घडतात काय? बाकीच्या जिल्ह्यात घडत नाहीत का? पुणे जिल्ह्यात घडत नाही? घडत नाही? सगळीकडे गुन्हे घडतात. पुढे साव बनायच्या भानगडीत जायचं नाही. जबाबदारीने बोलतोय. गावगाड्यातल्या 18 पगड जातीची आम्हाला एकी करायची आहे. महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे, सत्य वाचून सकाळ कळा झाल्या वकळा. तुम्हाला सत्तेमध्ये जायचंय. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो, जाऊ दे यांना पंचायत राज मधलं आरक्षण, पण तुम्ही आमदार आणि खासदार कुठनं होत आहेत तेच बघू आम्ही. 48 खासदार आणि 288 आमदार, आणि आता येऊ घातलेल्या 2029 ला त्याची संख्या दुप्पट होणार आहे. डिलिमिटेशन दुप्पट संख्या होणार आहे. आता कोणतं तुमचे चुटूर पुटूर काहीतरी वैयक्तिक कारणासाठी इकडनं तिकडं तिकडनं इकडे बेलपुड्या मारतात. कशाला बोलायचं त्यांच्यावर? कशाला नाव घ्यायचं? अरे कशाला नाव घ्यायचं? कुणाला कुठे उड्या मारायच्या ते मारू द्या. आता काही माणसं म्हणते तुम्ही राजकारणावर बोलायला आलाय काय? अरे राजसत्ता या किती महिन्याला जाऊ. या गावामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुम्हाला आम्हाला या गोगलवाडी गावच्या लोकांना माझी विनंती आहे. अरे कमानीवरचा फोटो काढला, अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलाय, आणि तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही जर रस्त्यावर उतरलो ना, लई लोक आहेत. गावाच्या गाव, तालुक्याचे तालुके. अरे 10% राजसत्ता यांच्याकडे, कारखाने यांच्याकडे, अर्थमंत्रीपद यांच्याकडे, गृहमंत्रीपद यांच्याकडे, महसूल मंत्रीपद यांच्याकडे, सहकार मंत्रीपद. तुम्हाला काय मिळालंय कधी? बाबांनो, मला तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. जातीची युती करावी लागेल, राजकारणाची शेती करावी लागेल. हा महाराष्ट्र सोडावा लागेल. या महाराष्ट्रामध्ये परत एकदा, अरे नॉर्थ मध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते. साऊथ मध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते. नाहीतर दीनदलित SC ST बांधवाची सत्ता येते. आणि महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला, ज्या महाराष्ट्रानं या देशाला समतेचं तत्व दिलं, ज्या महाराष्ट्रानं या देशाला बहुजनांचं तत्व दिलं, त्या महाराष्ट्रामध्ये मात्र तुम्ही आम्ही उघडे पडलेलो आहोत. आणि आज आपली माणसं बोलत नाहीत. अशा भ्रमात कुणी राहू नका. आपल्या नेत्याला कुणी हे बोलण्याच्या भानगडीत पडू नका. अरे कोण कॅबिनेट मध्ये ते कॅबिनेट मध्ये बोलतील, कोण हाऊस मध्ये ते हाऊस मध्ये बोलतील. तुम्ही आम्ही हाऊ ना रस्त्यावरती उतरायला. जबाबदारी आहे त्यांच्यावर महाराष्ट्राची. ते जबाबदारीने वागतात. बघा, ही असली आंदोलन येतात जातात, पण गावगाड्यातला भाईचारा टिकवायचं काम शेवटी तुमच्या आमच्यावर आहे. आणि आम्ही ऐकून घेतोय. आम्ही एवढे दिवस ऐकून घेतोय म्हणजे आम्हाला काही कळत नाही, या पण भानगडीत त्यांनी पडायचं नाही. आम्हाला जर एकदा कळलं, ओबीसी म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. जगन्नाथाचा रथ, तो जर एकदा जगन्नाथाचा रथ सुरू झाला ना, त्या दुर्खंडाला कोण हात लावतोय, कोण वळतोय, तो कसा चाललाय, किती लाखोचा जनसागर आहे. जो आमच्या रथाला हात लावेल तो आमचा, आणि जो आमच्या चाकाखाली येईल काय होईल त्याचं? अरे किती माणसं, 5 किलोमीटर रांग होती, 5 किलोमीटर. आम्ही काय आमदार खासदाराची पोळे नाही. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. ज्या जालना जिल्ह्यातल्या वडी गोदरीने इतिहास घडवला, हे जरांगे नावाचं भूत ज्या भूमीमध्ये आम्ही अडवलं, त्याच बीड जिल्ह्यामधल्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, याच बीड जिल्ह्यामधल्या लोकांनी तुमचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय, बाबासाहेबांचं तत्व संपवलंय, मंडल आयोग संपवलाय. त्याच बीड जिल्ह्याची जबाबदारी आहे की हे ओबीसीचं आरक्षण टिकवण्याच्या चळवळीमध्ये बीड जिल्हा कुठंच मागं राहणार नाही. आणि मग बीड जिल्हा, मग जालना जिल्हा, मग लातूर जिल्हा, मग नांदेड जिल्हा, अरे सोडा, पुणे जिल्हा सुद्धा आपल्या बरोबर आहे. माणसं उठतील, माणसं पेटतील. ही ओबीसीची लढाई खूप मोठी आहे. खूप काही बोलता येईल. खूप रात्रंदिवस बोलतोय, तात्विक बोलतोय, संविधानाचं तत्व बोलतोय, सगळं बोलतोय. आणि ह्याच्या पलीकडं जर कुणाला काय वाटलं, युट्यूब वरती जायचं,
चॅनल्स वरती जायचं, बटन दाबायचं, नाव टाकायचं नुसतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. एक एक तासाच्या मुलाखती ऐकायला मिळतील. कारण मी कार्यकर्ता आहे वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांना प्रमाण मानणारा. तिथं आलोय म्हणून बोलत नाही बरं का. मी बारामतीत सुद्धा हेच बोलतो, मी सांगलीत सुद्धा हेच बोलतो. नाही तर तुम्ही म्हणताल अरे हा केसर इथं आलाय आमची माणसं बघून बोलतोय. नाही, अजिबात नाही. त्या जरांगीला ह्या बॅनरचा एक फोटो काढा. या बॅनरवरती किती लोकांचे आणि किती महामानवांचे फोटो आहेत तेवढे त्याला दाखवा. या आयोजकांचं मानावं तेवढं कौतुक कमी आहे. किती फोटो आहेत तेवढे त्यांना दाखवा वरचे. आणि येणीराव आणि 18 पगड जातीची माणसं एकत्र आली ना, महाराष्ट्रात परिवर्तन घडेल. हे बघा, तुम्ही 4 वाजल्यापासून बसला याची मला जाणीव आहे. माझ्या माता भगिनी बसलेत याची मला जाणीव आहे. मी शेवटी एकच तुम्हाला सांगेल माझ्या माता भगिनींना, हे बघा, एक वेळ पोरग शिकायचं थांबलं तरी चालेल, पण पोरीला मात्र शिकवायचं थांबवायचं नाही. कारण मुलगी ही 2 ह्याचा दिवा असते, ज्योत असते. माहेरच्या लोकांना समजावून सांगेल, सासरच्या लोकांना समजावून सांगेल. आपल्याला शिक्षणाची लढाई लढावी लागेल, आपल्याला नोकऱ्यामधलं आपलं प्रतिनिधित्व कसं वाढेल त्याची लढाई लढावी लागेल. आरक्षणातलं सगळंच काही होईल असं समजू नका. तसं असतं तर SC ST बांधवांच्या घरावरती आज सोन्याची कौलं आली असती, पण त्यांना सुद्धा काही भेटलं नाही. आता मला लय बोलता येते बरं का. अर्थमंत्र्यावर बोलू शकलो असतो, गृहमंत्र्यावर, पुन्हा कुणावर लय बोललो असतो, पण नाही. अजून वेळ आहे, अजून संघर्ष यात्रा सुरू होणार आहे. आणि महाराष्ट्र परत एकदा 2025 सालामध्ये ओबीसी म्हणजे काय हे भारत देशाला दाखवून देणार आहे. आणि त्याची सुरुवात, अरे भोगलवाडी गाव केवढं, आजूबाजूला डोंगर, 5 किलोमीटर पोरं, यंग जनरेशन, ग्रुप ग्रामपंचायत. मला वाटतं नेटचं कनेक्शन आहे का इथं? आहे का? वेगळा चॅनल बसव काय टॉवर बसवला असेल. अरे महाराष्ट्राने बघितलंय आता. अरे सुरुवात व्हायची अजून. येत्या 2 दिवसात संघर्ष यात्रेची आपण घोषणा करणार आहोत. त्याची जबाबदारी नांदेड जिल्ह्याची मंडळी सुरुवातीची. पुन्हा मग आपल्या भागात जसं 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 आपण पुढे येईल, बंजाऱ्याचे तांड्याच्या तांडे आले पाहिजेत, बंजाऱ्यांच्या गाड्याच्या गाड्या आल्या पाहिजेत. मग ऊसतोडीचा ट्रॅक्टर असो, ट्रक असो, वेळ पडली तर बैलगाडी असो. आपण भगवानगडावर कितीच्या संख्येने जातो? लाखोच्या. मग हक्क अधिकाराच्या लढाईमध्ये कितीच्या संख्येने जाणार की नाही? आम्ही माळेगावच्या खंडोबाला तळी उचलणार नाही 18 पगड जातीची. भंडारा पिवळा भंडारा, मग पुढं गोपीनाथगड येईल, मग पोहरादेवी येईल, मग अरण येईल, मग चौंडी येईल, मग मच्छिंद्रनाथ. अरे हर एक माणसाचं आम्ही पंक्तीला बसलेली माणसं आहे. आमच्या ताटात वाढ म्हणणारी माणसं नाही. आम्ही आवलादी नाही. पंक्तीला बसायचं, माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ. अरे पंक्तीला वाढ म्हण ना, ऑटोमॅटिक तुझ्या ताटात येईल ना. गावगाड्यातली माणसं आहोत आम्ही. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोलू शकतो. बोलायचं होतं वेगळंच, बोललो वेगळंच. माझ्या या ऐतिहासिक अशा सभेला ज्या माता भगिनी सगळे तरुण वर्ग उपस्थित राहिला, मी सगळ्यांना शेवटचं सांगतो, तुम्ही घरी जात असताना शांततेनं घरी जायचं. गाड्या एवढ्या पार्किंग झालेल्या आहेत, मोटरसायकल व्यवस्थित घेऊन जावा. आणि ऐका, इकडे बघा, ऐका, एक 17 तारखेला कळमनुरी हिंगोली जिल्ह्यामध्ये, ऐका, 19 तारखेला केज, 19 तारखेला केज मध्ये. आणि मग आता उद्या इंदापूरला आहे. हे बघा, आता ओबीसी जागा झालाय. आता जातीमध्ये नाही, आता ओबीसी म्हणून पुढे येईल आणि भल्यांना घरी बसवेल, एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो. आणि माझा लांबलेला मनोगत मांजर सुगा प्रकरण मी बोललो ना, आता खंडाळा गावच्या तरुणांच्या बाबतीमध्ये असे जर हल्ले झाले आमच्या पोरांनी काय मग नाही महिला विनंती की सरांचं स्वागत आणि आबांचं स्वागत करण्यासाठी जनवरी त्यांची